ह्या साहित्यापासून आपण बनवूया 15 दिवस टिकणारा प्रवासात नेणारा पदार्थ। इथे आपण शेंगदाणे भाजून घेतो। फास्ट गॅसवर नाही भाजायचे, स्लो किंवा मीडियम गॅसवर भाजा, म्हणजे शेंगदाणे खरपूस भाजले जातात। आता इथे मला वेळ लागेल शेंगदाणे भाजायला। शेंगदाणे भाजून झाले की मग मी तुम्हाला दाखवते। इथे आपले शेंगदाणे भाजून झाले, खूप काळे नाही करायचे। आपल्याला चटणी करायची ती परतून घ्यायची परत, त्यामुळे शेंगदाणे ते खूप काळे असे नाही करायचे। आपण गॅस बंद करूया। आपण शेंगदाणे काढून घेतले, शेंगदाणे भाजले, त्याच भांड्यामध्ये मिरच्या टाकूया आणि परतून घेऊया। त्यामध्ये आपण लसूण टाकणार आहे, लसूण पण भाजून घेणार आहे। तेल न टाकतात आपण भाजून घेतोय। मिरच्या भाजल्या की थोड्याशा नरम पडतात आणि पटकन कुटल्या जातात, अशा कडक असतात म्हणून वेळ लागतो आणि चवीला पण छान लागते चटणी। इथं आपल्या लसणाला पण आणि मिरचीला पण हलकेसे काळे डाग आले। आपण गॅस बंद करूया। खलबत्त्यात कुटताना दाखवते। आपण खलबत्ता घेतलाय, त्यामध्ये लसूण आणि मिरची भाजली ती टाकून घेऊया आणि ठेचून घेऊ। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि परत ठेचून घेणार आहे। इथं आपलं कुटून झाले। आपल्याला खूप बारीक नाही कुटायचं, थोडंसं जाड ठेवायचंय। खलबत्त्यात आपण मिरची वाटली होती, त्याच खलबत्त्यात आपण शेंगदाणे टाकणार आहे आणि कुटून घेणार आहे। खलबत्त्यात शेंगदाणे कुटले ना की आपल्याला पाहिजे तेवढे जाड कुटता येतात आणि मिक्सरला बारीक केले ना की ते बारीक होतात। शक्यतो चटणी करताना खलबत्त्यात शेंगदाणे कुटायचे। इथे आपलं कुटून झाले, आपण शेंगदाण्याचा कूट करून घेतलाय। आपली कढई तापली आहे, त्यामध्ये तेल घेतलंय। आपण जो ठेचा वाटून घेतलाय तो टाकूया। बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवर छान परतून घ्यायचा। इथं आपला ठेचा परतून झालाय, त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर परतून घ्यायचं चांगलं। आता इथं ही चटणी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे। आपण शेंगदाणे अगदी थोडेसे भाजलेले आहेत ना, तर आपली इथं चटणी छान परतून घ्यायची अशी। ही चटणी अगदी तुम्ही प्रवासाला निघाले ना 15 दिवस टिकणारी आहे, खराब नाही होत। इथं आपली चटणी तयार झाली आहे। आपण गॅस बंद करू। बघा कशी एकदम छान झाली। जेवताना तोंडी लावायला घेऊ शकता किंवा प्रवासाला जायचं असेल आणि काय न्यायचं सोबत तरी चटणी करून न्या। 15 दिवस तिला काहीच होत नाही।